संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। मंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस, डीएसपी, कमिशनर सगळ्यांना पत्र दिले। जर आपण आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर शेवटच्या क्षणी आम्ही वीज पासन करणार आहोत। सरकार जबाबदार असेल और आम्हाला तुम्ही सहकार्य करायचं आहे, अन्यथा जेव्हा या इथे किती लोक मरतील तेव्हा सर्व प्रशासकाला शासन जबाबदार म्हणजे पण जबाबदार याला सगळं सरकारच्या तिजोरीवर 4,500 करोड तुम्ही वाटू शकत असाल तर आम्हाला 5 लाख रुपयाच्या विम्यासाठी फक्त 450 करोड रुपये पाहिजेत, ते तुम्ही उपलब्ध करू शकता। आम्ही तुमच्याकडे भीक नाही मागत, आमच्या जागा आहेत 1000 करोडच्या, त्या तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि पहिले ठेवीदारांचे पैसे देऊन त्यांना मोकळे करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्येष्ठ नागरिक झालो तरी सुद्धा अजूनही सरकारचे डोळे उघडत नाहीयेत। लाडकी बहीण योजना केली, विमा तुमच्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याचशा सवलती दिल्या, पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळ नाहीये। त्यामुळे आता ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घ्यावी। पण आता बँकेमध्ये गेलो तर मला सांगितलं की पैसे भेटणार नाही, भेटून तेव्हा देईल। असेच तुम्ही लोक असं करता, आम्ही जाणार कोणाकडे आणि पाठ करणार, तोंड कोणाकडे करणार? तुम्ही पाठ आम्हाला दाखवता, बाकी काहीच काम करत नाहीये। ही मान्यता आमच्या सरकारने करावी आणि आमच्या या महिन्यातच पैसे आम्हाला थोडेफार द्यावे। धन्यवाद। पेन बँक आंदोलकांकडून कर्जत बाजारपेठेमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे। पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने गेली 5 दिवस कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन सुरू आहे। शासनाने या आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्याने आंदोलकांनी अचानकपणे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता कर्जतमधील टिळक चौकात भर बाजारपेठेत रास्ता रोको केला। यावेळी पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी आम्ही कोणत्याही क्षणी वीज प्राशन करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे। नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी पेन बँक संदर्भात दरमहा जिल्हाधिकारी दालनात बैठक होईल असे पत्र वरिष्ठांना पाठवत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले। यावेळी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज होती। रायगड जिल्ह्यातील पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक 23 सप्टेंबर 2010 रोजी बंद पडली। त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून पेन बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1,58,280 ठेवीदार यांचे 610 कोटीच्या ठेवी बुडीत निघाल्या। सन 2010 पासून सन 2024 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारने, अनेक पक्षातील नेत्यांनी व अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पेन बँक ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासने दिली आहेत। मात्र एकाही पक्षाच्या सरकारने व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केलेली नाहीत। त्यामुळे पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने 30 सप्टेंबर पासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शासनाने याकडे गांभीर्याने न घेतल्यास या आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। संघर्ष समितीचा कोण म्हणतो देणार नाही, पैसे आमच्या हक्काचे। रमेश कदम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश कदम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पेन संघर्ष समितीचा, पेन संघर्ष समितीचा घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो घेतल्याशिवाय राहणार आज या लोकमान्य टिळक चौकामध्ये पेन अर्बन बँके संघर्ष समितीच्या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी आम्ही 30/9/2024 रोजी 3 दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं। शांतता राखा। त्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण आता सुरू आहे आणि त्यानंतर आमरण उपोषण आणि आमरण उपोषण दखल जर घेतली नाही शासनाने तर आम्ही वीज पाशन करून आत्महत्या आंदोलन करणार आहोत। आज आपण या टिळक चौकात जर उपस्थिती पाहिली तर एक उपोषण करता, आंदोलन करता म्हणून मला समाधान वाटतं आणि ह्याच्यापुढे लढण्यात मला आता ही ऊर्जा आलेली आहे आणि मी या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांना विश्वास देतो, जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत रमेश कदम मागे हटत नाही। सरकारला पैसे द्यावे लागतील, कारण केंद्र सरकार, राज्य सरकार ज्याला न्याय मिळवून देऊ शकतो। गेले 14 वर्षे हे सरकारकडे न्याय मागतायत। अनेक पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, अनेक पक्षाचे सत्ताधारी असतील, आता ते सत्तेत नाही, ते मागे सत्तेत होते, त्यांनी वेळोवेळी अनेक वेळा आश्वासन दिली परंतु या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। आता रमेश कदम या सर्व जनतेने आश्वासन दिलेले, त्यांनी पुढे यावं आणि या ठेवीदारांना आश्वासनाची पूर्तता करावी, अन्यथा भविष्यात रेल रोको होईल, रास्ता रोको होईल, आत्महत्या आंदोलन होईल।
अनेक ठेवीदार आपलं वीज पाशाल करून आत्महत्या करतील, त्या सर्वची जबाबदार सरकार असेल, सरकारची यंत्रणा असेल. एवढं या ठिकाणी मी नमूद करतो आणि सरकारने आता आम्हाला ह्या ठेवीदार न्याय मिळून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. आता आपल्या राज्य सरकारने जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन सरकारच्या तिजोरीवर जर 4,500 करोड तुम्ही वाटू शकत असाल तर आम्हाला 5 लाख रुपयाच्या विम्यासाठी फक्त 450 करोड रुपये पाहिजेत, ते तुम्ही उपलब्ध करू शकता. आम्ही तुमच्याकडे भीक नाही मागत. आमच्या जागा आहेत 1000 करोडच्या, त्या तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि पहिले ठेवीदारांचे पैसे देऊन त्यांना मोकळे करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता आंदोलनाची दिशा काय असेल? आता रास्ता रोको केलाय. आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे. सरकारने आमच्याकडे 5 दिवस दुर्लक्ष केलेलं आहे. कुठल्याही शासकीय सकाळी एक तहसीलदार साहेब आले होते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही त्यांना काही मागण्या केल्या. त्याच्यामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे की कोर्टाचा जो निर्देश होता की प्रत्येक महिन्याला आढावा सभा घेण्याचा कलेक्टर साहेबांना, त्यांनी ते कृती समितीचा आढावा सभा घेतलेला नाही. त्याच्यासाठी आम्ही आता कारवाई मागितली आहे. जर कलेक्टर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, सरकारी यंत्रणा कुठली चुका त्यांच्यावर कारवाई करा. आता आमची आंदोलन दिशा आम्ही तीव्र केलेली आहे. आज आम्ही साखळी उपोषण उद्या आमचं संपणार आहे आणि परवापासून आमचं बेमुदत आमरण उपोषण होणार आहे. जोपर्यंत आमची तब्येत खालावत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण चालणार आहे. ज्या दिवशी आमची तब्येत खालावेल त्या दिवशी आम्ही वीज पाशाल करून आत्महत्या आंदोलन करणार आहे. आज ह्या आपल्या कर्जच्या संघर्ष समितीने बरेच दिवस आता साखळी उपोषण केलेलं आहे आणि कित्येक वर्ष हे लोक संघर्ष करत आहेत. अद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी सरकारने का लावला नाही याचा विचार सरकारने केला पाहिजे. आज आपण लोक इतके अडचणीत आलेलो आहोत. आज आमची वय झाली, ज्येष्ठ नागरिक झालो तरी सुद्धा अजूनही सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. लाडकी बहीण योजना केली, विमा तुमच्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याचशा सवलती दिल्या, पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळ नाहीये. त्यामुळे आता ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घ्यावी, कारण आता हे लोक उपोषणाला बसणार आहेत आणि याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे. यामध्ये दुमत नाहीये आणि सर्वांनी याला सपोर्ट करा, त्याशिवाय आपलं काम होणार नाही. बोर्ड जरा वर घ्या. हो बोर्ड वर घ्या. काय बोलता? अर्बन संघर्ष समितीचा बोलणार आहे का? खोपोली बोला, काय म्हणता? खोपोलीने आले आहोत आम्ही सगळे. पहिल्या सोमवारपासून आम्ही आंदोलन इथे बसलेलो आहोत आणि निर्णय आम्हाला मिळालाच पाहिजे. सरकारने दखल घ्यायला पाहिजे. सरकार दखल याची दखल मिळाली पाहिजे. काय म्हणणं आहे? 14 वर्ष आम्ही जनता वाट बघते. कलेक्टर साहेब सुद्धा तारखा घेत नाही. त्याला काय अर्थ आहे? शासन काय करते तिथं? कलेक्टर साहेबांनी दाद घ्यायला पाहिजे होती. दर महिन्याच्या महिन्याला मिटिंग लावायला पाहिजे होती. का नाही लावली कलेक्टर साहेबांनी? कोणाचे दर काय करतात मिनिस्टर तिथं?